जालना टोल नाक्यावर गोरक्षकांनी क्षमतेपेक्षा जास्त जनावरे वाहतूक करणारे वाहन पकडले। जालन्यातील माळशेद्रा येथून शिरूरकडे साखर कारखान्याकडे जात असलेले आयशर वाहन अडवले। तपासानंतर जनावरे ऊसतोड कामगारांची असल्याचं निष्पन्न। माळशेद्राचे सरपंच तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी मध्यस्थी करून आणि जनावरे कामगारांची असल्याचं निष्पन्न करून प्रकरणाचा तोडगा काढला। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या टोलनाका परिसरात गोरक्षकांनी जनावरे वाहतूक करणारे आयशर वाहन पकडल्यानं खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदरील वाहनात एकूण 16 जनावरं होती। ही जनावरं जालना तालुक्यातील माळशेद्रा येथून शिरूर येथील साखर कारखान्याकडे नेत असल्याचं स्पष्ट झालंय। वाहनातील जनावरं ही माळशेद्रा येथील ऊसतोड कामगारांची असून कामगार आपल्या जनावरांसह साखर कारखान्यावर हंगामी वास्तव्यासाठी निघाले होते। तथापि वाहनात क्षमतेपेक्षा जास्त जनावरे भरल्यामुळे गोरक्षकांनी ते टोल नाक्यावर अडवले। घटनेची माहिती मिळताच माळशेद्राचे सरपंच विजय लहाने घटनास्थळी दाखल झाले। माळशेद्राचे सरपंच तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी मध्यस्थी करून आणि जनावरे कामगारांची असल्याचं निष्पन्न करून प्रकरणाचा तोडगा काढला। शहानिशा केल्यानंतर ही जनावरे कायदेशीर मालक असलेल्या ऊसतोड कामगारांचीच असल्याचं निष्पन्न झाले। गोरक्षकांनी कामगारांच्या मुकादमाला सांगितले की प्राण्यांची वाहतूक करताना क्षमतेपेक्षा जास्त जनावरे भरल्यास प्राणी संवर्धन कायद्याचं उल्लंघन ठरू शकतं। यानंतर कामगारांनी तत्काळ दुसरे वाहन बोलावून अर्धी जनावरं त्यात हलवण्याचं आश्वासन दिले। जनावरांची गाडी आपण पकडलेली आहे, काय प्रकरण आहे? आम्हाला काही गोरक्षकांना थोड्या वेळ आधी माहिती मिळाली होती की एक गौशाला ट्रक भरून चाललेला आहे टोल नाक्याकडून, तर त्याला थांबवण्यात आलेले। थांबवल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला असं माहिती मिळाली की बाबा हे शिरूरला माळशेद्राहून शिरूरला कारखाने ऊसतोडी कारखान्यासाठी चालले होते। तर गाडी व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला माहिती भेटली की त्या गाडीमध्ये 16 गोवंश आहेत। 16 गोवंश असल्यामुळे आम्ही ओव्हरलोड भरलेले आहे। त्यांना सांगितलं की बाबा आम्ही 2 गाड्यामध्ये डिव्हिजन करा, त्यांची दुसरी गाडी एक पाठीमागे त्याच्यामध्ये महिला वगैरे पण आहेत, त्या गाडीमध्ये डिवाइड केल्यानंतर यांना आम्ही सोडणार आहोत थोड्या वेळानंतर। माझं नाव रोहित जाधव, जिल्हा गोरक्षा प्रमुख बजरंग दल। गौरक्षकांनी जनावरांची गाडी पकडलेली आहे, काय प्रकरण आहे? गौरक्षकाला गैरसमज झाला होता। त्यांना वाटलं बाबा त्यांना काल परवा आहे ना असाच एक टिक्का लावून माणूस काल परवा दिवशी त्यांना गाडीमध्ये आला, त्याच्यामध्ये गाय सापडली, त्याला गैरसमजून त्यांनी मुकरदमाची गाडी पकडली होती। आता शहानिशा केली, गौरक्षकांना आमचा परिचय झाला आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आम्ही परिचय करून दिला। त्याच्यानंतर त्याला लक्षात आणून दिलं आम्ही की खरोखर मुकरदम आहे, मी माळशेद्रा गावचा सरपंच पण आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष, मी सगळं त्याला परिचय करून दिला आणि सगळं शहानिशा करून आता बैल त्या गाडीमध्ये 16 आहे, त्याच्यामुळे ते शिफ्ट करून दुसऱ्या गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट करत आहेत। त्यांनी शहानिशा करून बैल त्याने सोडून दिलेली आहे। नेमकी काय शहानिशा केली? शहानिशा त्यांना वाटलं गाडीमध्ये नेमके बैल कसायाकडे चालले, संभाजीनगरच्या दिशेला चालल्यानंतर रात्रीच्या वेळेला बैल असल्यामुळे त्याला शंका आली, त्याच्यामुळे त्याने गाडी अडवली। त्याला काही डॉक्युमेंट विचारले, यांनी डॉक्युमेंट याला काही दाखवता नाही आले, त्याच्यामुळे त्याने सांगितलं मुकरदमला बोलवा। तर मुकरदम पाठीमागा होता लेबर सोबत आणि जनावरांची गाडी समोर चालली होती। तर त्यांना मग मला पण फोन केला, मी पण इथं आलो आणि आम्ही त्यांना सगळं पटवून दिलंय आणि त्या कारखान्याचा डॉक्युमेंट पण दाखवलं, त्यामुळे बैल आता सेफ्टी त्याने सोडून दिलेले आहे। मुकरदम कशाचे आहे आणि बैल चालले? ऊसतोडी कारखान्यावर बैल चाललेले आहे शिरूरमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, आणि हे जालन्यावर चाललेले आहे। माळशेद्राचे आम्ही सगळे आणि लेबर पण आमच्या माळशेद्राचे। काय नाव आपलं? विजय लहाने, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना।